जिल्हाधिकारी ग्राहक बनून दारूच्या दुकानावर पोहोचले। 20 रुपयांसाठी 50,000चा फटका बसला। दरम्यान काय आहे नेमकं प्रकरण ते जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। उत्तराखंडमधील डेहराडूनमध्ये मागील काही काळापासून मद्य विक्री करताना अतिरिक्त किंमत आकारली जात असल्याचे प्रकार वारंवार समोर आले आहेत। मद्यासाठी अधिक किंमत मोजावी लागत असल्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतर जिल्हाधिकारीच एका मद्य विक्री करणाऱ्या दुकानात पोहोचले। त्यानंतर जे काय घडलं त्याचा फटका या दुकानदारांना बसला। डेहराडूनचे जिल्हाधिकारी सविन बन्सल यांनी बुधवारी रात्री अचानक मद्य विक्री करणाऱ्या दुकानांना भेट दिली। येथे ओल्ड मसुरी रोड बरोबरच राजपूर रोडवरील मद्य विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये जिल्हाधिकारी बन्सल ग्राहक म्हणून गेले। आपल्या कारने या दुकानांमध्ये पोहोचलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपण कोण आहोत, कशासाठी आलो आहोत हे सांगितलं नाही। त्यांच्याबरोबर पोलीस आणि इतर अधिकाऱ्यांचा लवाजमा नव्हता। आपण ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा जास्त किमतीला थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच मद्य विकत असल्याची कल्पना दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नव्हती। सर्वसामान्य नागरिकांकडून आकारले जातात तितके वाढीव दर वगैरे सांगून झाल्यानंतर समोरची व्यक्ती जिल्हाधिकारी आहे असं समजल्यावर दुकानात एकच गोंधळ उडाला। जिल्हाधिकाऱ्यांनी या दुकानदाराला 50,000चा दंड ठोठावला। हा दुकानदार 660 रुपयांची मद्याची बाटली 680 रुपयांना विकत होता। अशा प्रकारे सर्वच कंपन्यांचे मद्य अतिरिक्त किमतीला विकलं जात असल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी 50,000चा दंड दुकानदाराला ठोठावला।